नमस्कार. मी जयप्रकाश प्रधान, आंतरराष्ट्रीय पर्यटक. ऑफबीट भटकंती या माझ्या कार्यक्रमात आपले स्वागत. मला आणि माझी पत्नी जयंती आम्हा दोघांनाही भटकंतीची कमालीची आवड. पृथ्वीची विभागणी ही एकूण 7 खंडांमध्ये झाली आहे. या 7ही खंडांना आमचे पाय लागले. 6 खंडांमधील एकूण देशांची संख्या 200च्या घरात. त्यापैकी 83 देशांची भटकंती आम्ही आत्तापर्यंत पूर्ण केली. पण आमची ही भटकंती म्हणजे 10 दिवसात 8 देश अशा प्रकारची नसते. तो देश जास्तीत जास्त पाहण्यावरती आमचा भर असतो आणि त्यामुळे तो देश खऱ्या अर्थाने समजू शकतो. अगदी पहिल्या सहलीपासून रोजची दैनंदिनी डायरी लिहिण्याची सवय मी स्वतःला लावून घेतली. आज विशेष काय बघितलं, विशेष काय घडलं किंवा एखादा कायमचा लक्षात राहणारा प्रसंग यांची नोंद रोजच्या रोज करू लागलो. ऑफबीट भटकंतीच्या त्याच डायरीच्या आधारे एक अगदी आगळीवेगळी सफर पर्यटन प्रेमींना एकूण 5 भागात या व्हिडिओद्वारे घडवून आणण्याचा हा प्रयत्न. डायरी ऑफबीट भटकंतीची भाग 4. टायटॅनिकला पहिली मदत कोठून मिळाली? टायटॅनिक बोटीच्या दुर्घटनेचा व कॅनडातील नोव्हा स्कोशिया प्रांताची राजधानी हॅलिफॅक्सचा निकटचा संबंध असल्याचे वाचनात आले होते. हॅलिफॅक्सच्या मुक्कामात याबाबतची अगदी निराळी माहिती समजली. टायटॅनिकच्या येथील म्युझियममध्ये टायटॅनिकचे काही दुर्मिळ अवशेष आणि त्या दुर्दैवी बोटीतील प्रवाशांच्या समुद्राच्या तळाशी मिळालेल्या काही वस्तू प्रत्यक्ष पाहता आल्या. अजस्त्र हिमनगावर आपटून टायटॅनिक कशी बुडाली हे दाखवणारी फिल्म अक्षरशः काळजाचा ठोका चुकवून गेली आणि त्यातील मृतांचे अंत्यसंस्कार जिथे झाले त्या दफनभूमीला भेट देऊन त्यांना श्रद्धांजलीही वाहिली. एप्रिल 1912 मध्ये 1300 प्रवासी व 900 कर्मचाऱ्यांना घेऊन टायटॅनिक बोट मोठ्या दिमाखात न्यूयॉर्कच्या दिशेने मार्गक्रमण करीत होती. रविवार 14 एप्रिल रात्री 11:40 झाली होती आणि अत्यंत अजस्त्र अशा हिमनगावर टायटॅनिक आदळली. अवघ्या 2 तास 50 मिनिटात म्हणजे 15 एप्रिलच्या पहाटे त्या प्रचंड मोठ्या बोटीने समुद्राचा तळ गाठला. ही दुर्घटना जिथे घडली त्यापासून हॅलिफॅक्स हे बंदर सुमारे 700 मैलांच्या अंतरावर होते. ते सर्वात जवळचे मोठे बंदर, त्यामुळे मदतीच्या सर्व हालचाली तिथूनच सुरू झाल्या. टायटॅनिक बोट बुडत असताना कनार्ड ही पहिली बोट तिथे पोहोचली. त्यामुळे एकूण 700 प्रवाशांचे प्राण वाचू शकले. आता शोध घ्यायचा होता तो मृतांची प्रेते मिळवण्याचा. हॅलिफॅक्सहून निघालेली पहिली बोट 20 एप्रिलला घटनास्थळी पोहोचली. त्या बोटीतील पाणबुडे सतत 4 दिवस समुद्राच्या तळाशी जाऊन प्रेतांचा शोध घेत होते. ते पाणबुडे वापरत असलेली ती 100 वर्षांपूर्वीची उपकरणे किती प्रचंड वजनाची होती याची कल्पना म्युझियममध्ये ठेवलेल्या त्या साहित्यावरून आली. अत्यंत वजनदार शिरस्त्राणं, प्राणवायूची नळकांडी, पायातले बूट, कपडे घालून समुद्राचा तळ गाठायचा आणि तोही गोठलेल्या बर्फातून. खरोखरच ते मोठं दिव्य कर्मच होतं. तरीही 306 प्रेतांचा शोध त्यांनी लावला आणि त्यापैकी 116 प्रेत ही फारच भयानक अवस्थेत होती. त्यामुळे त्यांना परत जलसमाधी देण्यात आली आणि बाकी प्रेत हॅलिफॅक्स येथे आणण्यात आली. टायटॅनिकच्या म्युझियममध्ये अगदी समोर ठेवलेला छोट्या बुटाचा जोड आपलं लक्ष एकदम वेधून घेतो. एका अनोळखी बालकाचा हे वाक्य चटका लावून जातं. तिथे एक लाकडाची आराम खुर्ची ठेवली होती. टायटॅनिकचे प्रथम वर्गाचे प्रवासी डेकवर बसून हवा खाण्यासाठी तिचा वापर करीत. अशा खुर्च्यांची संख्या खूपच मर्यादित असायची, म्हणून ती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांना टीप द्यावी लागत असे. या दुर्घटनेनंतर हॅलिफॅक्स शहरावरतीही शोककळा पसरली होती.
त्याचं वर्णन करणारी वर्तमानपत्रांची कात्रणही तेथे पाहायला मिळतात. हा म्युझियम खरोखरच पाहण्यासारखा आहे. तो बघितल्यानंतर मन अक्षरशः हेलावून जातं. लॉबस्टर ट्रॅप. कॅनडातील न्यू ब्रुन्सविक व नोव्हा स्कोशिया शेडिएट बे येथे प्रामुख्याने मच्छीमारांची वस्ती आहे. हा सारा परिसर लॉबस्टर म्हणजे शिवड्यासाठी प्रसिद्ध मानण्यात येतो. जगात एकूण 30 जातींचे लॉबस्टर्स आहेत. लॉबस्टरची नजर स्थिर असते, त्यामुळे पाण्यातील लहान सहान हालचालीही तो टिपू शकतो. अटलांटिक लॉबस्टर हे सर्वसाधारणतः ऑलिव्ह रंगाचे असतात. लॉबस्टर हा 2 फुटांपर्यंत लांब व 2 पाऊंडांपेक्षाही अधिक वजनाचा असू शकतो. शेडिएट बेच्या भेटीत आम्ही अगदी निराळ्या अशा लॉबस्टर क्रूजची मजा अनुभवली. म्हणजे लॉबस्टर कशा पद्धतीने पकडण्यात येतात, त्यांच्या विविध जाती कोणत्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने लॉबस्टर खायचा कसा, या सर्वाची माहिती प्रात्यक्षिकासह आम्हाला देण्यात आली. ही लॉबस्टर क्रूज चांगली अर्ध्या दिवसाची होती. शेडिएट बेचा सारा परिसर कमालीचा निसर्गरम्य. किनाऱ्यावरील कोळ्यांची रंगीबेरंगी घरे मागे टाकून आम्ही खाडीच्या मध्यभागी आलो आणि लॉबस्टर संबंधीची माहिती देणारा आमचा वर्ग सुरू झाला. या वर्गात साधारणतः 20 पर्यटक विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. मी व जयंती वगळता बाकी सर्वच जण अमेरिका, कॅनडा आणि युरोपातील 3 लॉबस्टर विषयक तज्ज्ञ आम्हाला मार्गदर्शन करीत होते. सर्वप्रथम आम्हाला दाखवण्यात आला तो 2 फूट बाय 1 फूट लांबी रुंदीचा जाळीचा पिंजरा. यालाच म्हणतात लॉबस्टर ट्रॅप. पिंजऱ्याच्या बाहेर लॉबस्टरला आकर्षित करणारे फिश लावण्यात आले. लॉबस्टरला 2 किलोमीटरपर्यंतचा वास येतो. त्या पिंजऱ्याला 2 कप्पे होते. पहिल्या कप्प्याला म्हणतात किचन रूम. लॉबस्टर पिंजऱ्यात अडकला की किचन रूममध्ये येतो. मग पुढची लिव्हिंग रूम. या रूममध्ये तो ट्रॅप होतो. काही वेळेस एक लॉबस्टर दुसऱ्या लॉबस्टरला खातो सुद्धा. न्यू ब्रुन्सविक भागात लॉबस्टर पकडण्याची परवानगी फक्त 2 महिने म्हणजे 9 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबर याच कालावधीत दिली जाते आणि केवळ परवानाधारकांनाच ती देण्यात येते. क्रूजवरील तज्ज्ञांनी लॉबस्टर पकडल्यानंतर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा खायचा याचेही प्रशिक्षण आम्हाला दिले. त्यासाठी नट क्रॅकर व एक वेगळ्या प्रकारचा छोटा फोर्क वापरण्यात येतो. हा संपूर्ण प्रदेश लॉबस्टरसाठी प्रसिद्ध. ठिकठिकाणी केवळ लॉबस्टरचीच रेस्टॉरंट्स आहेत. अर्थात लॉबस्टरची डिश तशी चांगलीच महाग. त्यासाठी चक्क $40-45 मोजावे लागतात. म्हणून अनेक रेस्टॉरंट्समध्ये दुपारी 4 ते 6 या हॅपी अवर्समध्ये गेलात तर 30 लॉबस्टर डिश $15 ते $20 ना सुद्धा मिळू शकते. गोठलेल्या बर्फातील जगामधील सर्वात लांब ब्रिज. कॅनडातील प्रिन्स एडवर्ड आयलंडचं सौंदर्य काही वेगळंच आहे. जेमतेम 1.25 लाख लोकवस्तीच्या या बेटाची राजधानी शार्लोट टाउन. इथला सारा परिसर म्हणजे निसर्गरम्य कंट्री साईड. तांबडी माती व मऊ वाळूचे बीचेस हे इथले वैशिष्ट्य. मैलोन मैल लांब तांबड्या मातीची जमीन सर्वत्र दिसते. त्यावर मधूनच रंगीत झाडांचं जंगल. ल्युपिन्स ही कणसासारखी पण रंगतदार फुलं या बेटाच्या सौंदर्यात आणखीन भर घालतात. त्यामुळे जगातील रसिक पर्यटकांची इथे मोठी गर्दी उसळते. इंग्लंडच्या प्रिन्स विल्यम या राजपुत्राने लग्न झाल्यानंतर याच बेटावर आपला मधुचंद्र साजरा केला होता. आम्ही या बेटावर आलो त्याच्या 15-20 दिवस आधीच त्याचा येथे मुक्काम होता. मागे पुढे कोणतीही सुरक्षा व्यवस्था न घेता आपल्या पत्नीचा हात हातात घेऊन तो इथल्या किनाऱ्यावर बिनधास्त भटकताना स्थानिक नागरिकांना रोज भेटत असे व येथील रहिवासीही हात हलवून त्याचं स्वागत करीत असत. कन्फिडरेशन ब्रिज हे येथील एक मोठे आश्चर्य. प्रिन्स एडवर्ड आयलंड हे कॅनडात
1873 मध्ये सामील झाला. त्यासाठी त्यांनी सरकारला एक अट घातली होती. हिवाळ्यात या भागात तापमान उणे 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरतं आणि सर्व भाग बर्फाने गोठून जातो. पण त्या काळातही या बेटाचा अन्य जगाबरोबरचा संपर्क कायम राहिला पाहिजे अशी ती अट होती. त्यामुळे 1997 मध्ये 12.9 किलोमीटर लांबीचा हा पूल इथे बांधण्यात आला. हिवाळ्यात या पुलाचा पाया संपूर्णपणे गोठलेल्या बर्फात असतो. त्यामुळे गोठलेल्या पाण्यातील जगामधील सर्वात लांब ब्रिज म्हणून तो ओळखला जातो. या पुलाच्या खालचा संपूर्ण भाग निदान 3-4 महिने पूर्णतः बर्फात राहतो. पण तरीही पुढील 100 वर्षे त्याला कोणताही धोका नाही अशी लेखी हमी देण्यात आली आहे. पृथ्वीच्या दक्षिण व उत्तर टोकावरच्या आमच्या थरारक सफरींवर आधारित माझे एंड ऑफ द वर्ल्ड भटकंती हे अगदी आगळेवेगळे पुस्तक रोहन प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाले आहे. तसेच माझ्या ऑफबीट भटकंती भाग 1, भाग 2 व भाग 3 मध्ये एकूण 55 देशांची भटकंती मी घडवून आणली आहे. जेपीज भटकंती टिप्स हे पुस्तक प्रत्येक पर्यटन प्रेमीने जवळ बाळगायलाच हवे. रोहन प्रकाशनच्या वेबसाईटवरून ही सर्व पुस्तके तुम्ही ऑनलाईन जरूर मागवा. तसेच ही पुस्तके तुम्ही ई बुक स्वरूपात ॲमेझॉन किंडलवर वाचू शकता. त्याचबरोबर ऑडिओ बुक स्वरूपात स्टोरी टेलच्या ॲपवरतीही तुम्हाला ती ऐकता येतील. तसाच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते ऑफबीट भटकंती बाय जयप्रकाश प्रधान व रोहन प्रकाशनच्या यूट्यूब चॅनेल व फेसबुक पेजवर लाईक, फॉलो व शेअर करून जरूर कळवा. या ऑफबीट भटकंतीवरील माझे स्लाईड शोचे कार्यक्रमही ठिकठिकाणी होत असतात. त्याचाही लाभ तुम्ही घेऊ शकता.